निफाडला नाथ संमेलनाचे आयोजन. परमपूज्य श्री शंकराचार्य येणार. 21,000 भाविक नवनाथ पारायण करणार. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र निफाड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने निफाडमधील वैनतेय विद्यालयात दिनांक 10 आणि 11 मे 2026 दरम्यान 2 दिवसीय नाथ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागत अध्यक्ष वि. दा. व्यवहारे आणि समन्वयक मिलिंद चवंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दिनांक 10 मे रोजी सकाळी 6 वाजता श्रींचा अभिषेक आणि नाथपंथी होम हवनाचा शुभारंभ होईल. सकाळी 11 वाजता संमेलनाचे उद्घाटन संकेश्वर, कर्नाटक येथील श्री संस्थान मठाचे श्री जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात येईल. आणि या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे श्री चंद्रकांतदादा मोरे आणि खासदार श्री भास्कर भगरे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचा समारोप त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थितीत संपन्न होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार दिलीपराव बनकर उपस्थित राहणार आहेत. या नाथ संमेलनाचा भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष संदीप सुराणा, कार्यवाह ॲडव्होकेट जगदीश बागडे आणि सुभाष खाटेकर प्रभृतींनी केलं आहे. श्री स्वामी समर्थ. उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आला. प्रथमतः आपले सर्व मनापासून आभार आणि स्वागत. मी क्षमा मागतो, कारण जो ठरलेला वेळ होता त्या ठरलेल्या वेळेच्या थोडंसं उशीर झाला, कारण त्याचं ट्रॅफिकचं विषय होता. आले रस्त्याचं कुंभमेळ्याच्या पर्वतयात्रेच्या त्याच्यामुळे आम्हाला वेळेत देता नाही आला त्याच्यामुळे मी क्षमा मागतो. मी माझी स्वतःची पहिली ओळख करून देतो. माझं नाव जगदीश राजेंद्र बागडे. मी निफाडचा राहणारा. मी व्यवसायाने वकील आहे. निफाडमध्ये वकील व्यवसाय करतो आणि नाथ संमेलन जिल्हा नियोजन समितीमध्ये एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी सेवा करत आहे. आणि आज आपल्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये आपले कार्याचे जे समन्वयक आहेत श्री मिलिंदजी चवंडके साहेब, हे अहिल्यानगरचे राहणारे आहेत आणि मडी देवस्थान जे आहे, मडी संजीवन समाधी स्थान मडी तिथले जे विश्वस्त होते 2016 सालामध्ये. प्रथमतः त्यांनी 2016मध्ये नाथ संमेलनाचं आयोजन त्यांनी केलेलं होतं आणि त्या आयोजनाचा पूर्ण अभ्यास, पूर्ण माहिती त्यांना होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडीमध्ये नाथ संमेलन झालेलं होतं. आणि योगायोगाने स्वामी समर्थ सेवा मार्गाचं पहिलं नाथ संमेलन जे होत आहे 10 मे आणि 11 मेला याचं समन्वय म्हणून मिलिंदजी चवंडके सर त्याच्यामध्ये आपल्याबरोबर आहे या नाथ संमेलनाच्या कार्यामध्ये. त्याच्यानंतर पूर्वज श्री व्यवहारे सर हे श्री स्वामी समर्थ केंद्र इंदोरी याचे बालसंस्कार प्रमुख आहे. निफाड केंद्राचे सेवा मार्गाचे ते प्रमुख आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त वैद्यकीय विद्यालयामध्ये ते संस्थापक सदस्य आहे, विश्वस्त आहे आणि सरांनी मुख्याध्यापक म्हणून दीर्घकाल वैद्यकीय विद्यालयामध्ये घालवलेला आहे. मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी निफाड केंद्रामध्ये पूर्णतः आपल्या परिवारासह सेवा करायला सुरुवात केलेली आहे. या कार्याचे नाथ संमेलन म्हणून जे 10 मे आणि 11 मेला नाथ संमेलन होत आहे, त्या नाथ संमेलनचे व्यवहारे सर हे संमेलनाध्यक्ष आहे. संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत, स्वागत अध्यक्ष आहे. अशा पद्धतीने आज आम्ही 3 जण नाथ संमेलनाचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून आपल्यासमोर पत्रकार परिषदेसाठी आम्ही सादर करत आहोत. मी मिलिंदजी चवंडके सरांच्या विनंती करतो त्यांनी त्यांचं पुढचं मला विनंती करावं.
प्रकारेचा एक वेगळा विषय घेतला सवयच्या नेतृत्वाची सेवा सुरू केली. आंतरराष्ट्रीय नावा संमेलनात स्वतः आणि महिला नाथ संमेलन घेतलं पहिलं आपण नाथ संप्रदायाच्या इतिहासातून पहिलं महिला घेतलं आपण देवगिरीला नाथ संमेलन त्यांची इच्छा होती की नाशिकमध्ये महाकुंभमेळा होतो मला गेली 4 महिन्यापासून पूर्व तयारी सर्व श्रीमंत आणि करण व्यवहारकर बोला. त्याला सकाळी संमेलनाचे शोभायात्रा होईल उद्घाटन सोहळा होईल नंतर सकाळी मुख्य निमंत्रित